बाबा, तुम्ही पडून राहा. नाही नको, आता मला बरे वाटते. म्हाळसा, मला सांग, तू सगळ्यांना बाहेर जायला का सांगितलेस? अगं, असे करणे योग्य दिसत नाही. श्री खंडेराय हे तुझे पती आहेत. त्यांच्या सोबत हेगडी प्रधान देखील होते. मला खूप अवघडल्यासारखे वाटले म्हाळसा. बाबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. त्याआधी मला तुझ्याशी बोलायचे आहे. मला ठाऊक आहे, तुम्ही मलाच समजावून सांगाल. म्हाळसा, अगं, मी तुला अंगा खांद्यावर खेळवले. तू लहानाची मोठी होताना मी तुला पाहिले. एक पिता म्हणून मी तुला ओळखतो. पण म्हाळसा, तुला तुझ्या रागावर नियंत्रण ठेवायलाच हवे. बाबा, यांनी तुम्हाला नेमकं काय सांगितलंय? ते मी सांगतो, पण त्यांनी जे सांगितले ते तू मला का नाही सांगितलेस ते मला सांग. ते मी तुम्हाला सांगेन बाबा, पण यांनी तुम्हाला काय सांगितलं हे आधी मला ऐकायचं आहे. अगं, ते ऐकताना माझ्या जीवाचा थरकाप उडाला. मग सांगताना काय होईल? बाबा, तुम्हाला त्रास होत असेल तर राहू द्या, मी जाते. म्हाळसा, थांब, बैस. अगं, तू आयुष्यभर केलेल्या शिवभक्तीच्या पुण्याईचा उपयोग असा का केलास? आपल्या जिवंत देहाची तू शिळा करून घेतलीस. श्री खंडेराय नसते तर आमची म्हाळसा आम्हाला दिसली असती का? अगं, तू इतरांचा नाही तर स्वतःचा तरी विचार करायला हवा होतास. एखाद्या लहान रोपट्याला वाढवतो ना, तसं असतं आई वडिलांचं. आपण वाढवलेल्या मुलीचं हे असं झालेलं पाहिल्यावर त्यांनी काय करावं? अगं, तू नसतीस तर आम्ही जगूनही मेल्यासारखेच राहिलो असतो. बाबा, त्यांनी तुम्हाला अजून काय सांगितलंय? अजून काही सांगण्यासारखं राहिलंय? बाबा, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. बाबा, तुम्हाला माहित नाही नक्की काय घडलं आहे ते. मग तू सांग, नेमकं काय घडलंय? नाही बाबा, यांनी सांगून जी चूक केली ती मी करणार नाही. यांनी तुम्हाला अर्ध सत्य सांगितलं. तुम्हाला पूर्ण सत्य कळल्यावर माझ्या रागाचं कारण देखील कळेल. मी का रागवते हे कोणी समजूनच घेत नाही. मी सगळ्यांशी जे प्रेमाने वागते ते कोणाच्याच लक्षात राहत नाही. तुझ्या मनात काही नसतं बाळा. माझी म्हाळसा प्रेमळ आहे. हे कुणालाही कळलं नसलं तरी मला ठाऊक आहे. केवळ तुम्हाला ठाऊक असून उपयोग नाही बाबा. मी शपथ घेते की मी का रागवले आहे याचं कारण एक दिवस जग जाहीर करेन.
नारायण. मुनिवर, अंतराळातून जात असताना आपणाला एकटे पाहिले आणि भेटायला आलो. मुनिवर, आपण आला ते बरे झाले. काय काम काढलं? काम कसले देवा, आपणाला भेटावेसे वाटले म्हणून थांबलो. ऐकून आनंद झाला. नारायण नारायण. देवा, आपल्या हातात हे खड्ग बघून मला राज्याभिषेकाची आठवण झाली. त्या दिवशी या खड्गाचे पूजन करण्याची संधी मला मिळाली होती. होय, पण अनेक दिवस झाले या शस्त्राचा उपयोग नाही झालाय. सर्वत्र शांतता आहे देवा. सर्व दैत्यही आता पराभूत झाले आहेत. त्यामुळे आता हे खड्ग वापरण्याची आवश्यकता नाही. आता आवश्यकता आहे दिलेल्या वचनाची पूर्तता करण्याची. मुनिवर, कोणते वचन? क्षमा असावी देवा, पण राज्याभिषेकाच्या वेळी आपण बानूला असे वचन दिले होते की आपण तिला भेटायला जाल. देवा, आपण हे वचन कधी पूर्ण करणार? बानूला कधी भेटणार? शिव 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 मल्हार सदा शिव शिव. नाही मुनिवर, आता नको. माझ्या आयुष्यात नवीन काही घडवण्याचे सुचवू नका. जे सुरू आहे तेच पुष्कळ आहे. असे कसे देवा? बानू माझी शिष्य आहे. आपण तिचे ध्येय आहात आणि तिच्या ध्येयापर्यंत घेऊन जाणे हे माझे एक कर्तव्य आहे गुरु म्हणून. असे करून कसे चालेल देवा? नाही मुनिवर, ते आता शक्य नाही. देवा, बानूची भक्ती सफल झाल्यावर तुम्ही तिला हे वचन दिले होते. आता माघारी कसे फिरता येईल? मी अशी वार्ता ऐकली की म्हाळसा देवी आपल्यावर रुसल्या आहेत, रागावल्याही आहेत. देवा, हीच योग्य वेळ आहे बानूला भेटण्याची. पुन्हा अशी संधी कधी येईल सांगता येत नाही. आज्ञा असावी देवा. अशा एकट्या का बसला आहात? मला असं वाटतं माझं मन कशातच लागत नाहीये. आधी डोळ्यातलं पाणी पुसा बघू.
भरल्या संसारात असे डोळे भरून येणं चांगलं नव्हे. मलाही नाही आवडत, पण एक एक गोष्ट आठवली की आपोआप डोळे भरून येतात. मला कळतं आहे, परंतु हे कसं चुकीचं वागत आहेत तुम्ही पाहत आहात ना. यांनी बाबांना अर्ध सत्य सांगितलं. माझ्या जिवंत देहाची शिळा झाली होती हे सांगितलं, पण ते का घडलं होतं हे नाही सांगितलं. तो विषय खरं तर थांबायला हवा आता. नाही, असा कसा थांबेल? मला गप्प करतात, पण आज मी बोलणं सोडलं म्हणून लोक बोलणार नाही असं नाही. म्हाळसा, अहो तुम्ही नका असा त्रास करून घेऊ. अग्नीच्या साक्षीने विवाहात सगळी वचनं दिली ना त्यांनी मला, त्याचं काय? अर्धांगिनी आहे ना मी त्यांची. पण पत्नी म्हणून मला जे स्थान द्यायचे आहे ते कुठे दिलंय? तुम्ही श्री खंडेरायांवर रागवला आहात हे ठाऊक होतं, परंतु तुमच्या मनात इतकं काही साचून असेल ह्याची कल्पनाही मी केली नव्हती. तुम्ही आलात म्हणून मन मोकळं तरी करता आलं, पण ज्यांनी जन्म दिला त्यांच्याशी मन भरून बोलता नाही आलं, कारण मी त्यांना दुःखी नाही पाहू शकत. मी समजू शकते. येते मी. बानू, हीच ती प्रिय भक्त आहे जिला भेटायला तुम्ही विवाह मंडप सोडून गेला होतात. हीच ती प्रिय भक्त आहे जिच्यासाठी तुम्ही मी तयार केलेलं अन्न सोडून, मला उपाशी सोडून तुम्ही तिला भेटायला गेला होतात. हीच ती प्रिय भक्त आहे जिचा तुम्ही रात्रंदिवस विचार करता. बानू, बानू, म्हाळसा, जे मी टाळायचा प्रयत्न करत होते तेच घडलं. ते हा धक्का पचवू शकले नाही आणि त्यांची शुद्ध हरपली. पण या साऱ्यात तुम्ही माझा कुठेही विचार केला नाहीत. मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल. एखाद्यावर प्रेम केलं की काय होतं माणसाचं? प्रेम करता करता आपण स्वतःला विसरून जातो. आपलं सगळं आयुष्य त्या माणसापाशी येऊन थांबतं. ठाऊक आहे तुम्हाला? म्हाळसा, 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 तू अंतपुरात कुठे आहेस? तुम्हाला माहित असलं काय किंवा माहित नसलं काय, काय फरक पडतो? असं नाही म्हाळसा, मला तुझा राग समजू शकतो, पण तुला असे दुःखी झालेलं मी नाही पाहू शकत. म्हाळसा,
म्हाळसा नको रडूस. कसं सांगू मी तुम्हाला की तुमच्यावर माझं किती प्रेम आहे. कसं पटवून देऊ की मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. म्हाळसा, मला एवढंच माहित आहे की तू आता एकटी आहेस आणि मला तुला भेटायचे आहे. पण मला तुम्हाला भेटायचं नाही. म्हाळसा, मी रागवले तरी काय झालं, तुम्ही येऊन मला भेटा ना. तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर इथे या आणि माझा रुसवा दूर करा. दर्पणिया प्रीत सजवा मन मल्हारा. 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 दर्पणिया प्रीत सजवा आज मलाही तुम्ही जवळ हवे आहात. तुमचं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर तुम्ही याल. आजच या आणि रुसवा दूर करा, नाहीतर हा रुसवा कधीच दूर होणार नाही. आत्ता बानू काय करत असेल? भेटण्याची तयारी तर करत नसेल ना?